नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत दिले जात आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबवली जात आहे. तसेच 1 लाखापर्यंत कर्जावरती 30% अनुदान सुद्धा महिलांना या योजनेअंतर्गत दिले जात आहे. तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. योजनेचा लाभ हा कशा प्रकारे महिलांना घेता येणार आहे, कसे या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे, तसेच महिलांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी निकष हे काय असणार आहे, याविषयी सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 3 लाख बिनव्याजी कर्ज हे महिलांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी निकष हे काय असणार आहे, याविषयीचे निकष हे काय असणार आहे, आपण याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिले जाते. महिलांना स्वावलंबी व्हावे आणि संसारात आर्थिक हातभार लावता यावा म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार उद्योगिनी योजना ही राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती महिलांना स्वावलंबी व्हावे आणि संसारात उद्योगिनी योजना ही राबवली जात आहे. या योजनेतून महिलांना व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अर्थसहाय्य करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होत आहे. स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वावलंबी व्हावे म्हणून महिलांची सातत्याने धडपड असते. व्यवसायाच्या माध्यमातून जर आर्थिक उत्पन्न वाढवायचे म्हटले तर स्वतःजवळ भांडवल असणे हे आवश्यक असते आणि तेच नेमके महिलांजवळ नसल्यामुळे त्या महिलांना उद्योग व्यवसायात उभारू शकत नाही. त्यांच्याजवळ कौशल्य असून सुद्धा आर्थिक अडचणीच्या अभावी व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात उद्योगिनी योजना राबवण्यासाठी येत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी 3 लाखापर्यंत बँकेकडून बिनव्याजी कर्ज हे दिले जाते. उद्योगिनी योजनेअंतर्गत 18 ते 55 वयोगटातील महिलांना व्यवसाय, कृषी, लघु उद्योगासाठी बँकांना वतीने कर्ज पुरवठा केला जातो. महिलांना उद्योग व्यवसायासाठी भरारी घ्यावी यासाठी ही योजना राबवली जात आहे. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतून महिलांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी येते. अत्यंत कमी व्याजदराने कर्ज देण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग महिलांना बिगर व्याजी कर्ज हे देण्यात येते. इतर महिलांना अत्यंत व्याज आकारण्यात येते. त्यामुळे लघु उद्योग सुरू करायचा महिलांना मदत होतं. केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यात ही योजना राबवण्यात येते. एखाद्या महिलेला उद्योजकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापर्यंत आहे. त्या कुटुंबातील महिलेस या योजनेतून कर्ज मिळू शकते. शिवाय 1 लाखाच्या कर्जावरचे अनुदान सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात येते. आता आपण या व्हिडिओ ठिकाणी आपण जाणून घेऊया या योजनेचे निकष हे काय असणार आहे. या योजनेचे लाभार्थी महिलेचे कमाल वयोमर्यादा ही 55 असणे आवश्यक आहे. तसेच ही महिलांसाठीच आहे. या योजनेतून राष्ट्रीयकृत खाजगी बँकांमधून कर्ज वितरण करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकांमध्ये विहित नमुन्याचा अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज तुम्हाला बँकेत सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो अर्ज भरून तुम्ही या योजनेसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. अशाच प्रकारे महिलांना व्यवसायासाठी उद्योगिनी योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिले जाते. अशाच नवीन माहितीसाठी व योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी आणत राहणार.